आज आपण बनवणार आहोत मालवणी पद्धतीने बांगड्याची करी किंवा बांगड्याचा रस्सा। तर आपण आता काय काय लागतंय ते मी दाखवते तुम्हाला। नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत बांगड्याचं मालवणी पद्धतीने कालवण। आपण मालवणी पद्धतीने आज हे कालवण बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी मी बांगडे घेतलेले आहेत, इथं बांगड्याचे तुकडे घेतलेत। आता त्याला मी मॅरिनेट करते, स्वच्छ धुवून घेतलंय हे मी। आता त्याला मॅरिनेट करते। आपण मीठ लावणार आहे, हळद घालूया आणि हे कोकम आगोळ आहे मंडळी। आपल्याकडे जर कोकम आगोळ म्हणजे कोकम आपण गरम पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि त्याचा रस काढायचा कोकमचा आणि ते आपण मच्छीला लावणार आहे। पण जर नसेल कोकम आगोळ तर तुम्ही चिंचेचा कोळ किंवा लिंबाचा रस टाकू शकता। हे बघा, हे मी असं कोकम आगोळ, कारण माशाला एक प्रकारचा ओशळ वास असतो, तो ह्याने येत नाही आणि मासा चवीला पण छान लागतो, थोडासा आंबटसर। अशा पद्धतीने मी आता हे कोकम आगोळ लावून ठेवले। आता हा मासा मी अर्धा तासासाठी मॅरिनेट करून ठेवणार आहे। तर हे बघा मंडळी, आपण जे बांगड्याचं मालवणी पद्धतीचं कालवण करणार आहे त्याच्यासाठी हा सगळा मसाला आहे, मी तुम्हाला दाखवते। 1 चमचे धणे आहेत, 1 चमचा जिरा आहे, हे 10 ते 12 मेथी दाणे आहेत, हे ओलं खोबरं आहे, ह्या 4 ते 5 बेडगी मिरच्या गरम पाण्यामध्ये भिजत घातल्यात मी। ह्या मिरच्या फक्त कलरसाठी, तिखट मिरच्या नाही आहेत। कोथिंबीर आहे थोडीशी आणि हे 4 ते 5 कोकम आहेत। हा लसूण आहे। आता कोकम कोणाला आवडत नसेल किंवा नसेल कोणाकडे तर तुम्ही चिंच घालू शकता किंवा मग नंतर बांगड्यामध्ये वरून लिंबू पिळू शकता किंवा चिंचेचा कोळ घालू शकता। हा लसूण आहे आणि कांदा घेतलाय आपण। आता हा मसाला आपल्याला सगळा कच्चाच मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे, आपण भाजायचा नाही आहे हा मसाला। आणि इथं जे मी मेथी दाणे आणि लसूण घेतलेला आहे, हा मी नंतर जेव्हा आपण सार करणार आहे बांगड्याचं त्यावेळेस आपण हे फोडणीला टाकणार आहे तेलामध्ये। तर आता हे सगळं आपण मिक्सरला बारीक करून घेऊयात। ह्या मिरच्या फक्त कलरच्या मिरच्या आहेत मंडळी, ज्यांना तिखट पाहिजे, तिखट कालवण पाहिजे त्यांनी थोड्या तिखट मिरच्या घेतल्या किंवा लाल मिरची पावडर, तिखट मिरची पावडर वापरली तरी चालेल। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊन मी तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीने आपण आता हा मसाला वाटून घेतलेला आहे। आता आपण बांगडा करीसाठी आपण तेल टाकतोय कढईमध्ये। आपण कढई ठेवली गॅसवर। तेल टाकणार आहे आपण, थोडंसंच तेल लागतं बरं का ह्या करीला मंडळी, जास्त तेल नाही लागत, थोडंसं टाकलं तरी चालतं। गॅस थोडासा फास्ट करते मी, तेल आपल्याला चांगलं तापून द्यायचं। आता हे तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण लसूण टाकतोय। हा ठेचलेला लसूण आहे मंडळी। हे मेथी दाणे 4-5 मेथी दाणे घेतले होते मी, मेथी दाणे टाकलेत। लसूण आपल्याला लालसर परतून घ्यायचा आहे, लसणामुळे सुद्धा करी आपली खूप टेस्टी लागते बरं का। जे आपण आता बांगडा करी, मालवणी पद्धतीची बांगडा करी बनवतोय। आता आपण हा मसाला टाकतोय। अशा पद्धतीने आपण आता हा मसाला चांगला परतून घेतोय। छानपैकी आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे। ह्याच्यामध्ये जे मिरी दाणे घातले मंडळी मी, ते मिरी दाणे आणि त्याच्याबरोबर त्रिफळा सुद्धा घालतात बरं का बांगड्याच्या करीला। मालवणी मसाल्यामध्ये जो आपण मालवणी पद्धतीची करी करतो त्याच्यामध्ये त्रिफळा असतो बांगड्याला, पण आज माझ्याकडे त्रिफळा संपलाय त्याच्यामुळे मी घेतलं नाही त्रिफळा। तर तुमच्याकडे असेल तर तुम्ही 4-5 दाणे त्रिफळाचे घालू शकता। फक्त त्रिफळामध्ये जो मध्ये बी असतं काळं ते बी काढायचं। त्रिफळा म्हणजे एक मसाल्याचा पदार्थ आहे मंडळी, तो एक मसाल्याचा पदार्थ ह्या बांगडा करीला वापरतात मालवणी लोक।
अशा प्रकारे छानपैकी आपण आता हे परतून घेणार आहे. हा बघा, हा मसाला आपण छानपैकी परतून घेतोय. एकदा ह्या पद्धतीने बांगडा फिश करी करून बघा मंडळी, खूप छान लागते बरं का. अगदी कोकणातला फील येतो. आपण कोकणात जशी मच्छी खातो कोकणात गेल्यावरती, तसा सेम तशी करी लागते. अशा पद्धतीने आपला आता हा मसाला परतून झालेला आहे मंडळी. ह्याच्यामध्ये मी आता गरम पाणी घालते. आपल्याला किती घट्ट पाहिजे रस्सा किंवा किती पातळ पाहिजे त्याच्यावरती तुम्ही पाणी घालू शकता. तर मला थोडासा भाकरी बरोबर खायचा आहे तर थोडासा पातळच पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहे. आपण बांगडा मॅरिनेट करताना मंडळी मीठ घातलेलं आहे. मी आता इथं थोडंसंच मीठ घालणार आहे. छानपैकी हा रस्सा आपल्याला उकळून द्यायचा आहे आणि रस्सा उकळला की त्याच्यामध्ये आपण फिश टाकणार आहे. तर हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपला आता हा रस्सा उकळलेला आहे. ह्याच्यामध्ये मी आता फिश सोडणार आहे. हे बांगड्याचे तुकडे मी करून घेतलेत, मॅरिनेट करून ठेवलेत. आता हे आपण सोडणार आहे ह्या रश्श्यामध्ये. हे बघा, आता हा जास्ती उकळून नाही द्यायचा आपल्याला. एक 5 मिनिटासाठी, 5 ते 7 मिनिट, कारण मासा लगेच शिजतो रश्श्यामध्ये. हे आपण गरम पाणी घातलेलं आहे. त्याच्यामध्ये हे कोकम 2 टाकते मी. रस्सा उकळतोय हा मी. हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आता आपला हा रस्सा तयार आहे बांगड्याचा. बांगड्याचं मालवणी पद्धतीने कालवण. मी कोथिंबीर टाकते वरून थोडीशी. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण आता छानपैकी हे बांगड्याचं कालवण तयार आहे. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही. तर मला हे भाकरी बरोबर खायचं म्हणून. पण तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा अजून घट्ट लागत असेल तर पाणी थोडंसं कमी घालायचं आणि मग ते शिजून द्यायचं. हे बघा, आणि तिखट जर पाहिजे असेल तर थोडीशी तिखट लाल मिरची पावडर आपण टाकायची त्याच्यामध्ये. छान होतं बरं का हा रस्सा. आता मी सर्व करते. आपण हे फिश करी सर्व करतोय मंडळी. बांगड्याचं मालवणी पद्धतीचं कालवण आपण आता सर्व करतोय. हे बघा, हे बघा मंडळी, अशा पद्धतीने आपलं हे बांगड्याचं कालवण तयार आहे. करून बघा, खाऊन बघा. मला कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला कशी वाटतात माझ्या रेसिपीज. छानपैकी कालवण तयार आहे. भाताबरोबर खूप छान लागतं बरं का मंडळी हे. भात, भाकरी, तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, पण भाताबरोबर करी छान लागते ही. अशा प्रकारे आपली ही मालवणी फिश करी, बांगडा फिश करी तयार आहे मंडळी. कमेंट्समध्ये कळवा तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली.
आणि दुसरी गोष्ट, माझा हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद मंडळी.